सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता बाद व्हायला सुरुवात झालेली आहे ठरल्याप्रमाणे, कारण की बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि ते आता सॉर्ट करायला निघालेले आहेत असं कळतंय. याची सुरुवात कुठून झाली मी सांगते. जेव्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आराखडा किंवा आपण असं म्हणूया की रूपरेषा तयार होत होती, तेव्हा हे सगळे निकष तेव्हा सुद्धा अस्तित्वात होते, एक्झिस्ट होते. मात्र तेव्हा निवडणुका तोंडावर आल्या आणि त्यामुळे दुर्लक्ष केलं गेलं. निवडणुकांमुळे सरसकट सगळ्या महिलांचे अर्ज स्वीकारले गेले, तेव्हा हे निकष लक्षात घेतले गेले नाहीत. निवडणुका झाल्या, महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि त्यानंतर त्यांना असं जाणवलं की सरकारच्या तिजोरीवर बराच कर्जांचा बोजा पडतोय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेत चाचपणी केली, छाननी केली आणि मग आदेश दिले की पुन्हा एकदा अर्जांची पडताळणी करा. आणि त्यामुळे आता महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही अधिकृत अशी माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यांनी आज माध्यमांशी बोलणं टाळलं, पण त्यांनी हे स्वतः वक्तव्य केलेलं आहे. पण बरेच प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन समोर आल्या. लाईक काही महिलांनी गरज नसताना सुद्धा पैसे खात्यामध्ये घेतले, खोटं बोलून घेतले. त्यानंतर एकेका महिलेने 4 खाती खोटी उघडून पैसे घेतले. काही महिला चांगल्या सुद्धा होत्या. आजच धुळ्यामधल्या एका महिलेने त्यांच्या मुलाच्या अकाउंटवर पैसे आले म्हणून ते पैसे परत केले जाऊन. मात्र अशा गोष्टी तर बरोबर नाही आहेत ना. त्यामुळे आता अर्ज बाद होणार आहे.